दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 18 मधून निवडून आलेले भाजपचे नगरसेवक प्राध्यापक शरद मोरे यांच्यावर शिंदे गटाचे नेते पवन पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना सायंकाळी घडली। हल्लेखोर हे पवन पवार यांचेच समर्थक असल्याचं मोरे यांनी सांगितलंय। प्रभाग 18 मधून पवार यांच्या मातोश्री आशा पवार या शिवसेनेच्या उमेदवार होत्या, तर भाजपकडून प्राध्यापक शरद मोरे हे उमेदवार होते। चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आशा पवार यांचा पराभव झाला। सायंकाळी प्राध्यापक मोरे हे त्यांच्या मोरेमाळ्यातील निवासस्थानी अभ्यागतांच्या शुभेच्छा स्वीकारत होते। यावेळी पवार यांचे 2 कार्यकर्तेही शुभेच्छा देण्याच्या बहाण्यानं तिथं आले। त्यांनी मोरे यांच्याशी हस्तांदोलन केल्यानंतर एकानं थेट त्यांच्या श्रीमुखातच भडकावली। अचानक झालेल्या हल्ल्यानं मोरे कुटुंबीय हादरून गेलं। अर्धांगवायूचा झटका आल्यानं मोरे काही दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते। नुकतेच ते घरी आले होते। यावेळी संघाचे पदाधिकारी आचार्य तुषार भोसले यांनी मोरे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली। अचानक झालेल्या या भ्याड हल्ल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली। प्रभाग क्रमांक 18 मधून श्रीयुत शरद चिंतामण मोरे सर हे आज भरघोस मतांनी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आले आणि लोकशाहीच्या या उत्सवामध्ये जनतेच्या आशीर्वादाने, जनतेच्या समर्थनाने निवडून आल्यानंतर या ठिकाणी मी ज्या वेळेला त्यांचं अभिनंदन करायला आलो त्यावेळेला मला हे माहिती पडलं की या ठिकाणी काही 2 गुंड येऊन त्यांनी मारहाण केली। त्यांच्याकडे पिस्तूल सुद्धा होती आणि एक सुसभ्य सुसंस्कृत व्यक्ती ज्याला जनतेचं समर्थन मिळतं, पण अशा परिस्थितीमध्ये आणि त्यांची प्रकृती सुद्धा ठीक नाहीये। गेल्या 3 दिवसापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता। ते 3 दिवस इस्पितळात दाखल होते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते जनतेमध्ये गेले, जनतेचा आशीर्वाद मागितला आणि जनतेने त्यांना तो दिला। पण लोकशाहीचा कौल मान्य न करता कुठेतरी आपली गुंड प्रवृत्ती आणि ठोकशाही दाखवायची अशा माध्यमातून हा 2 गुंडांनी प्रयत्न केला। पण नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला आहे। माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा पूर्णपणे वॉच या शहरावरती आहे आणि मला खात्री आहे की पोलीस यांच्या मुसक्या आवळतील आणि ज्यांनी हा भ्याड प्रयत्न केलाय त्यांच्या मुसक्या आवळून त्यांची जागा तुरुंगात ते निश्चित करतील। पवार यांची गुंडगिरी संपत नाहीये, त्यामुळे मोरे समर्थकांमधून पवन पवार तसंच त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात रोष व्यक्त केला जातोय। यावर आता पोलीस काय कारवाई करणार, गुंडांना कायद्याचा बालेकिल्ला दाखवणार का, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय। आज महानगरपालिका 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। प्रभाग क्रमांक 18 मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून मी जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो। निवडून आल्यानंतर अनेक माझे चाहते, आमचे कार्यकर्ते, गावकरी, ग्रामस्थ, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मला शुभेच्छा देण्यासाठी, अभिनंदन करण्यासाठी माझ्या निवासस्थानी येत होते। सर्व येऊन माझं अभिनंदन करत असताना त्यात आणि 2 व्यक्ती जे माझे विरोधक होते, त्यांची विरोधक होते आणि ते यापूर्वी पोलीस डिपार्टमेंटला वॉन्टेड आहेत असे गुंड पवन पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांचा पराभव झाला। त्यांचा पराभव झाल्यामुळे त्यांच्या सोबत राहणारे त्यांचे पाळीव गुंड ते ह्या ठिकाणी आले। मला वाटलं कोणी कार्यकर्ते आले माझं अभिनंदन करण्यासाठी। मी हात पुढे करायला गेलो तर त्याने एकाने माझ्या तोंडात मारलं
म्हणून आम्ही त्यांना जाब विचारला आणि ह्या ठिकाणी आमच्या घरच्या काही महिला मंडळी होते, काही मुलं होते, त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण झटापटीत ते पळून गेले. दोघांच्या कमरेला कट्टा होता, कट्टे लावलेले होते आणि त्यांनी जीवे मारण्याची घरच्यांना पण धमकी दिली. माझ्या बहिणीचा हात पिळला आणि नंतर एकंदरीत त्यांचा आम्ही एक शॉर्ट व्हिडिओ पण इथे जमा असलेला माझ्या मुलाने त्यांचा शॉर्ट व्हिडिओ पण पकडला, तयार केला. शॉर्ट व्हिडिओमध्ये त्यांचे एक यश गरुड आणि दीपक सदाकळे असे त्यांचे नाव आहे. त्या व्यक्तींना मी चेहऱ्याने नेहमी ओळखतो. सार्वजनिक जीवनात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात जात असताना गुंड पवन पवार यांच्यासोबत ते नेहमी असतात आणि मी समोर आल्यानंतर मला थोडा डाऊट आला की हे माझ्यासमोर आल्यानंतर हे इकडे काय करतात, पण मला असं वाटलं एक मैत्रीपूर्व शुभेच्छा देण्यासाठी आलेले असावेत. मी हात पुढं करतो तोच त्यांनी माझ्या तोंडात एक फिरकवली. त्यांचा अजून मला मारण्याचा प्रयत्न होता. उद्देश काय होता, म्हणणे काय होतं? मला कदाचित मारण्याचा उद्देश होता, परंतु महिला मंडळ इथं सतर्क होते आणि आमचे फॅमिली मेंबर्स असल्यामुळे त्यांनी लगेच त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा डाव तो फसला आणि त्यांनी इथून पलायन केलं. याविषयी तुम्ही काही तक्रार वगैरे नाही? यावेळेस आता मी आमच्या पक्षाचे पदाधिकारी, आमचे प्रदेश समन्वयक आध्यात्मिक आघाडीचे आमचे तुषारजी भोसले यांना याची प्राथमिक स्वरूपात माहिती दिली. त्यानंतर आपले आमदार राहुल भाऊ डिकले यांना याची माहिती दिली आणि डिपार्टमेंटशी पण आम्ही संपर्क साधून ही सविस्तर घटनेची त्यांना माहिती दिलेली आहे आता. परंतु इथं आम्ही त्यांची रीतसर पोलीस डिपार्टमेंटकडे तक्रार करणार आहोत. परंतु इथे एक 2-2.5 महिन्यापासून कायद्याचा बालेकिल्ला हा म्हणून नाशिक जिल्हा ओळखला जात आहे, परंतु कायद्याचा बालेकिल्ला असल्याचा धाक ह्या गुंडांना राहिलेला नाही आणि त्यामुळे इथल्या एक चांगला सुसंस्कृत व्यक्ती निवडून येतो आणि एक गुंड प्रवृत्तीचा पराजय होतो. म्हणून ते त्यांना जिवारी लागलेलं आहे आणि ते त्यांना कुठेतरी पचलं नाही, म्हणून त्यांचा रोष आणि त्यांची दहशत दाखवण्यासाठी आणि आम्ही काय नाशिकच्या बालेकिल्ल्याला घाबरत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी एक प्रकारचं आव्हान करून या ठिकाणी एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज, नाशिक रोड.